सांग कधी कळणार तुला भाग 36. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. एकदाचा सुसेनचा प्रवास सुरू झाला. तसे ऑफिसमधले बरेच जण त्यांच्यासोबत होते, पण त्याला ह्यावेळी रियाची फार आठवण येत होती. रिया एकटी राहू शकेल ना? आधीच तर ती इतकी घाबरट आहे. मी सोडायला नको होतं तिला एकटीला. किती चेहरा पडला होता तिचा. रिया काल बरोबर म्हणत होती, आपलं प्रेम म्हणजे बांधून ठेवावं वाटतं, नाही सोडून जावं वाटत. खरंच आहे ते, पण मला रियाला सोडून जाण्याचा इतका का त्रास होत आहे? ह्या आधीही मी कितीतरी वेळा बाहेर गेलेलो आहे. मग ह्या वेळेस माझाही पाय का निघत नव्हता? मला रियाला सोडून जावं वाटत नव्हतं. इतकं का वाटतं तिच्याबद्दल? मला ती आवडू लागली आहे. नाही नाही, काहीही काय, ते फक्त आता इतक्या दिवस सोबत राहिलो म्हणून वाटत असेल. हां, असंच असणार. जाऊ दे, मी बुक्स आणलेत, ते वाचतो. रियाचा विचार नको करायला, असं म्हणून त्याने सॅकमधून बुक्स काढले. अरे, मी तर फक्त बुक्स घेतले होते. ही डायरी कुणाची आहे? रियाचीच असणार. त्याने ती बघितली. वाचू का? रियाने काय लिहिलं आहे ते? नको, असं पर्सनल वाचायला नको. आणि त्याने ती ठेवून दिली आणि बुक वाचत बसला. हां, व्हिडिओ कॉल का करतोय मला? सुसेनने खरंच वेड्यासारखं वागतो कधी कधी. आता ह्या वेळेला मी ऑफिसमध्ये आहे हे माहिती नसणार का त्याला? तिने थोडं बाजूला जाऊनच रिसीव केला. अरे, तू व्हिडिओ कॉल का करतोय? अगं रिया, आधी हाय हॅलो असं म्हणावं, हे काय आपलं? बरं चुकलं. हाय, बोल. कधी पोहोचला? काही नाही गं, मी हे विचारण्यासाठी कॉल केला होता की माझी गाडी नीट आणली ना? म्हणजे ठोकली वगैरे नाही ना कुठे? सुशांत, आर यू सिरियस? म्हणजे मला तू गाडीबद्दल विचारायला कॉल केला? ऑफकोर्स, मला फार प्रिय आहे माझी गाडी. तू सांग, नीट आहे ना? तू नीट चालवली ना? किती काळजी वाटत होती मला, तिला काही झालं असतं तर. तुझी गाडी एकदम नीट आहे. हवं तर लंच ब्रेकमध्ये फोटो पाठवते. आणि चुकलंच माझं, मी उद्यापासून तुझ्या गाडीला हातच नाही लावणार. माझी आहे ना, माझ्याकडे तीच घेऊन जाईन मी. ती चिडलीच. अजून काही बोलायचं आहे? नाही, बस इतकंच विचारायचं होतं. ठीक आहे मग. आणि तिने फोन कट केला. काय विचित्र आहे हा. मला वाटलं मला बोलायचं असेल ह्याला, पण नाही, ह्याला तर गाडीची काळजी. एखादा असता तर, तू कशी आहेस, काय करते आहे, काय खाल्लं का? पण सुशांतला ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा गाडी महत्त्वाची ना. डिस्कस्टिंग. तिला सुशांतचा रागच आला होता. वाह, रियाला पाहून बरं वाटलं. सवय झाली आहे ना तिची आता. कामाची सुरुवातच होत नाही तिला पाहिल्याशिवाय. आणि रिया तर खरंच बावडत आहे. तिला साधं समजू नये का की मी तिलाच बोलायला कॉल केला? कुणी आपली घेतंय हेही कळत नाही तिला. राग तर नाकावरच, लगेच फोन कट केला. असं करतं का कुणी? जाऊ दे, मला माझ्या मीटिंगला सुरुवात करायची आहे. तो त्याच्या कामाला लागला. रियाचं तर आज ऑफिसमध्ये लक्षच लागत नव्हतं. तिला सारखी सुसेनच्या केबिनकडे पाहून त्याचीच आठवण येत होती. ती रिकामी खुर्ची पाहून तर तिला आणखीनच वाईट वाटत होतं. सुसेनशिवाय मज्जाच नाही ऑफिसमध्ये. किती रिकामी रिकामी वाटतंय ऑफिस. प्रीती आणि दिलीप पण गेले. ते असते तर थोडा तरी वेळ गेला असता. पहिलाच दिवस इतका कठीण जातोय. अजून 10 दिवस कसे जातील काय माहिती. पण त्याला काय, तो तर मस्त मजा करत असेल. माझी काळजीच कुठे आहे त्याला. इतक्यात तिचा फोन वाजला. अरे, पुन्हा व्हिडिओ कॉल? हां बोल, काय म्हणतो? रिया ऐक ना, आता मीटिंग झाली आणि फार मस्त झाली, माहिती आहे का? आणि त्याने सगळी डिटेल मीटिंग तिला सांगितली. तो फार खुश दिसत होता. रियालाही ऐकून भारी वाटलं. तर सुसेनने मीटिंग हँडल केली म्हटल्यावर काही प्रश्नच नव्हता म्हणा. अरे पण आता बस झालं. मीटिंगच्या पुढे दुसरं काही बोलणारच नाही आहे का तू? हां, ती मनातच म्हणाली. रिया, का गं, बोर झाली का? तो म्हणाला. नाही रे, बोल ना तू. चेहरा सांगतोय तुझा, तुला कंटाळा आला हे ऐकून. बरं, ते सगळं सोड. जेवण झालं? नाही, नाही अजून. तुझं? माझंही बाकी आहे. चल कर तू तुझे काम. जेवण कर, बोलू संध्याकाळी. बाय. तिने पण बाय म्हणून फोन ठेवला. मला तर वाटतंय ना की सुट्ट्याच घ्याव्या काही दिवस. कसं राहायचं ऑफिसमध्ये एकटीने. घरी एकटीने किती कठीण आहे हे मला नाही जमणार.
तिला ऑफिसमध्ये अजिबातच करमत नव्हतं. जबरदस्तीने ती वेळ काढत होती आणि कसाबसा ऑफिसचा वेळ काढत होती. ऑफिसचा वेळ संपला. घरी आल्यावर नेहमीप्रमाणे तिनं आपलं आटपून ती तिच्या स्टडी रूममध्ये गेली. ह्यावेळी तरी तिला पुस्तकांचीच सगळ्यात जास्त मदत होणार होती. तिने बघितले, टेबलावरचे तिचे पुस्तक आणि डायरी दोन्ही गायब. कुठे गेले? मी काल रात्री वाचून इथेच ठेवले होते. बरं, एखाद्या वेळेस पुस्तक मी बाहेर नेले असतील, पण डायरी ती तर मी इथून बाहेर नेणं शक्यच नाही. सुशांतला विचारू का? हो, कदाचित त्याने कुठे ठेवले असतील तर. हां, असं म्हणून तिने त्याला कॉल केला. ओ, रियाचा कॉल. बोल डिअर, करमत नाही आहे का? नाही रे, तसं काही नाही. ऐक ना सुशांत. तिचा आवाज टेन्शनमध्येच होता. सुशांतने लगेच ओळखलं. काय झालं रिया, इतक्या टेन्शनमध्ये का आहेस? काही झालं का? नाही, तसं काही नाही. मला हे सांग, तू माझे स्टडी रूममधले बुक्स पाहिले का? काल मी तिथेच ठेवले होते. अच्छा, तुझे बुक्स का? ते तर. तो बोलता बोलता थांबला. नको, हिला जर कळलं की माझ्याकडे आहे तर पुन्हा किरकिर चालू करेल. मला न विचारता नेलेच कसं काय? जाऊ दे, हिला नाही सांगत, तो मनाशीच म्हणाला. तू थांबला का? बोल ना. अगं, असतील ना रिया तिथेच कुठे. बघ तू, वाचता वाचता कुठेतरी ठेवून दिलं असणार. नीट बघ. आणि काय गं, इतके पुस्तकं आहेत तुझ्याकडे, तुला नेमके तेच का हवे आहेत? अरे, मुळात प्रश्न पुस्तकांचा नाहीच आहे. ते तर माझ्याकडे सॉफ्टमध्ये पण आहे, पण त्या पुस्तकांसोबत माझी डायरी पण होती. ती दिसत नाही आहे कुठेच. मला ती हवी आहे. अँड आय एम श्योर की मी ती बाहेर नेली नाही. एवढं काय आहे त्या डायरीमध्ये, ही इतकं टेन्शन घेते? रिया, नाही सापडत तर मला वाटतं तू एकदा शोध. नाही सापडली तर नवीन घे, त्यात काय? अरे, असं कसं बोलतो तू? ती डायरी किती महत्त्वाची आहे माझ्यासाठी, तुला नाही कळणार. घरातून गोष्टी गायब होतातच कशा? तू घेतली का? तिने हळूच विचारलं. तुला काय म्हणायचं आहे, मी चोरली? काही आरोप लावते गं माझ्यावर. मला तर आत्ता कळालं की तुझ्याकडे डायरी पण होती. आणि मला होश नाही हां अशा दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावायची. सॉरी, मला वाटलं चुकून तू घेतली असणार. एनिवे, मी शोधते, बघते सापडते का. हां, शोध आणि सापडली की कळव मला. आणि दोघांनीही फोन ठेवून दिला. बिच्चारी रिया किती भोळी आहे खरंच. आता तिने पुढचे 10 दिवस जरी तिने शोधली तरी तिला सापडणार नाही आहे. मला असं खोटं नव्हतं बोलायचं तिच्याशी, पण तिचा रोग पाहून तर वाटत होतं की तिला जर कळलं असतं की माझ्याकडे आहे तर ती नेक्स्ट फ्लाईटने इथे आली असती. पण एवढं काय असेल त्या डायरीमध्ये? बघू का? त्याने हातात घेतली. पण कुणाचं पर्सनल वाचू नये. पण रियाला कुठे कळणार मी वाचलं ते? हां, तिला काय कळणार मी वाचली की नाही ते? आणि आता ही डायरी इथे अशी पडून राहण्यापेक्षा वाचलेली बरी. म्हणून त्याने ती डायरी उघडली. तितक्यात त्याला पुन्हा रियाचा कॉल आला. सुशांत, मला काय वाटतं आपल्याकडे ना चोरीच झाली असावी. काय? काय चोरी झाली? हो, बघ ना, कारण मी सगळं घर शोधलं, पण ते पुस्तक आणि डायरी कुठेच नाही आहे. आणि घरी कुणीच नव्हतं. रिया, तूनं थोडं जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय त्या डायरीचं. अगं, चोर काही फक्त तुझी डायरी आणि ते 2 पुस्तकं चोरायला येणार आहे का? काहीही आपलं. हो, तेही आहेच म्हणा. तू एक काम कर, आराम कर. नाहीतर तू न तिथे थांबूच नको. तू न तुझ्या घरी जा. मला आता पुन्हा कॉल करू नको. मला वाचायचं आहे. काय? तुला वाचायचं आहे? तू कधीपासून वाचायला लागला? 1 मिनिट, म्हणजे तूच तर नाही नेलं ना? अरे यार, काय माती खाल्ली मी. अगं, वाचायचे म्हणजे काही पुस्तकच नसतं गं. माझ्याकडे ब्लू प्रिंट आहे. ती मला वाचायची आहे. ओ, सॉरी. ब्लू प्रिंटच डोक्यातच नाही आलं माझ्या. ठीक आहे, तू कर कंटिन्यू. मी तिकडेच जाते. ॲटलिस्ट माझा वेळ तरी जाईल. बाय. टेक केअर. हां, ठेवला बाबा एकदाचा हिने फोन. काहीही लॉजिक लावते रिया. म्हणे चोराने नेली असेल. ज्या दिवशी तिला कळेल की डायरी माझ्याकडे आहे त्या दिवशी प्रलय येणार बहुतेक. तो स्वतःशीच म्हणाला. आणि त्याने पहिलं पेज उघडलं. सुरुवात तर अगदी सुशांत रूपी राक्षस, डेव्हिल अशीच होती. तिथपासून प्रवास वाचण्यात त्याला जी मज्जा वाटत होती आणि पुढे काय लिहिलं असेल याबद्दल अजूनच उत्सुकता वाढत होती. आणि विशेष म्हणजे रियाने त्याचा राक्षस असा उल्लेख केलेला वाचूनही त्याला राग नव्हता आला, उलट हसायलाच येत होते. बिचारीला तेव्हा मला तोंडावत म्हणावं वाटलं असेल,
पण तेव्हा मी ठरलो तिचा बास काय बोलणार म्हणून तिने लिहिलं असेल. त्याच्याबद्दलच्या निगेटिव्ह कमेंट्स वाचून त्याला असंच वाटलं, चला एकंदर खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आमची. किती भाग्य म्हणावं की दुर्दैव की आमची स्टोरी मला आठवत नाही म्हणून मला वाचावी लागते. पण काहीही म्हणा, रियाने लिहिलं मात्र एकदम भारी.